विचारला, कलियुगात शक्तिहीन माणसाला सुलभ व सरळ साधन कोणते आहे? सुत म्हणाला, एका आसनावर बसून 8 तास ध्यान करणे ज्याला अशक्य आहे त्यांनी प्रभूच्या नामाचा जप करून झाल्यावर भगवंताचे स्मरण करणे खूप गरजेचे आहे. आता कसं आहे की भगवंताच्या नामाचा गजर आणि भगवंताचे नामस्मरण करणे हे या कलियुगामध्ये श्रेष्ठ सांगितलेले आहे आणि ते पण आपण केले पाहिजे. झालं. कारण की आता भगवंत, मला एक सांगा, भगवंत कशाला म्हणतात? भगवंताची संज्ञा काय आहे? भगवंताची व्याख्या काय आहे? आखिर भगवान किसे कहा जाता है? ईश्वर किसे कहा जाता है? हाँ, जो भगवान जो सारी दुनिया की रचना कर सकता है, जो सारी दुनिया की रचना कर सकता है पर उसकी रचना कोई नहीं कर सकता है, उसे भगवान कहा जाता है. बरोबर? जो भगवंत, भगवंत किसे कहा जाता है? ईश्वर किसे कहा जाता है? जो ईश्वर करोडो ब्रह्मांडाची रचना करू शकते पण त्याची रचना कोणी करू शकत नाही, त्याला भगवंत म्हटले जाते. बरोबर आहे? त्याचप्रमाणे भगवंत कशाला म्हणतात?